नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाज 11 या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया की आपण कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे किंवा थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज रविवार 25 तारीख आपण बघूया की 8 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर सकाळी 8च्या सुमारास पुरत्तूर, नेल्लोर, चित्तूर, चेन्नई, बेंगळूर, हासन, तसंच कडलूर, सेलम, कोडिकोड, कोची, मदुरई या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच विजयवाडा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तसंच मित्रांनो, इंदोर, भोपाळ, जबलपूर तसंच बंडा या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच गुना, मदनसोर, कोटा, उदयपूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. किंवा सुरत, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, रामगुंडम, जगदलपूर, रायपूर या भागामध्ये आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच राहू गेला तर मुंबई, सातारा, सोलापूर, हैदराबाद या भागामध्ये पण आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज आहे सकाळी 8च्या सुमारास. तर आपण बघूया की दुपारी 12च्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे. तर दुपारी 12च्या सुमारास आपल्याला सातारा या भागामध्ये आपल्याला हैदराबाद या भागामध्ये आपल्याला कमी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच लातूर, तांडूर या भागामध्ये आपल्याला एकदम कमी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच नेल्लोर, तिरुपती, चेन्नई या भागामध्ये आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच वेल्लोर, मैसूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच पणजी, बेलगाव, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच रायचूर, कर्नूल, तर हैदराबाद, कलबुर्गी, बीदर, सोलापूर, लातूर, बार्शी, सातारा, दापोली, रत्नागिरी या भागामध्ये पण आणि निजामाबाद, रामगुंडम, बीड, नांदेड, पुणे, अहिल्यानगर, तसंच बोईसर, नाशिक, तसंच पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर या भागामध्ये पण आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज राहणार आहे दुपारी 12च्या सुमारास. तर आपण बघूया की 5च्या सुमारास वातावरणात काय बदल येणार आहे. तर 5च्या सुमारास मालेगाव, जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, तसंच नाशिक, वापी, सुरत, तसंच वडोदरा, अलिराजपूर, खारगोन, खंडवा, अकोला, जळगाव, नंदुरबार, मालेगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच छिंदवाडा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच निजामाबाद, बीदर, सिद्दीपेठ, वरंगल, खम्मम, हैदराबाद, तांडूर, कलबुर्गी, सोलापूर, विजयपूर, बालकोट, रायचूर, मार्शल, तसंच विजयवाडा, खम्मम या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर अनंतपूर, बल्लारी, कर्नूल, कडपा, हिंदपूर, मदनपल्ली, तिरुपती या भागामध्ये पण आपल्याला 5च्या सुमारास ढगाळ वातावरण व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, संध्याकाळी 8च्या सुमारास कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, दापोली, पुणे, मुंबई, अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर, सोलापूर, विजयपूर, बालकोट या भागामध्ये आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच कलबुर्गी, तांडूर, हैदराबाद, बीदर, सिद्दीपेठ, निजामाबाद, नांदेड, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, तसंच नाशिक, मालेगाव, जळगाव, अमरावती, खारगोन या भागामध्ये पण आपल्याला थंडी वाढण्याचा ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच नंदुरबार, सुरत, वापी, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, चंदवाद, बैतूल, खंडवा, खारगोन, अलिराजपूर, वडोदरा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.